बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं यंदाच्या वर्षी मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतानाचा देखावा सादर केला जाणार आहे। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाला सोलापूर शहरात 14 एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला। या जयंती सप्ताहाची सांगता रविवारी 19 एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीनं होणार असून या भव्य दिव्य दिमागदार अशा मिरवणुकीला सकाळी 11 वाजल्यापासूनच उत्साही वातावरणात प्रारंभ होणार आहे। दरम्यान बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं यंदाच्या वर्षी खास असा आकर्षित विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी इथं बौद्ध धम्माची दीक्षा घेतानाचा देखावा आणि 25 फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती हा देखावा आकर्षित ठरणार आहे। या संदर्भात बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी अधिक माहिती दिली। आणि ह्या देखाव्यामध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही दीक्षा घेताना बाबासाहेबांचे पुतळ्यासमोर उभा आहे आणि बुद्ध मूर्ती आहे, परंतु त्यांच्या मागची जी बुद्ध मूर्ती आहे हे बुद्ध मूर्ती असं उंच वर जाऊन परत खाली येते। कमीत कमी ट्रॉलीवरून एक 10 म्हणजे 25 फुटापर्यंत उंच जाते व परत खाली येते। तरी हा देखावा आम्ही दरवर्षी आणि गाडीच्या साईडनं मुली वाचवा, पाणी वाचवा, मुली जगवा, शिक्षण करा आणि स्त्रियाला सन्मान द्या, स्त्रियांचे संरक्षण करा, हे सर्वच श्लोक म्हणजे आम्ही त्या सर्व सामाजिक सलोखा राखा हे संदेश आम्ही समाजापर्यंत पोचवत आहोत। या प्रसंगी उत्सवाध्यक्ष आशुतोष लोंढे, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, सुधीर बिडबाग, कपिल घोडके, अमोल धेंडे, महादेव कांबळे, बॉबी ग्रुपचे सर्वेसर्वा किशोर गायकवाड, धम्मपाल सर्वगोड, अमोल सर्वगोड, गौतम कसबे, सुधाकर राजगुरू, श्रीकांत भंडारे, मंडळाचे उपाध्यक्ष धीरज सोनवणे, अनिकेत बनसोडे, शुभम गायकवाड, रितेश कसबे, महेश रासे, तर खजिनदार सुभाष सीताफळे, सचिव शिवकुमार टोणपे यांच्यासह बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।